जाऊ द्या, गाढव काय म्हणाला? आपण गाढव पळून पळून किती पळणार? पुत्र म्हणाला आपण याच्या पुढे शिकणार. आता 1 2 3 शरद झाली सुरू. मांगाव पासून निघालं गाढव आपलं हळूहळू 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 आपल्या वेगाने जात आहे. वेगाने जात असताना मांगाव सोडलं आणि पुत्र महाड पर्यंत पोहोचलं आणि महाडच्या खिंडीत त्याचीच भावकी आडवी आली त्याला. आणि पुत्र गाढवाने आपलं मानगाव सोडून आपला महाडच्या पुढे पल्ला घाटला. आता हळूहळू महाडच्या खिंडीतून कसं तरी निष्ठून मात्र पुत्र पोलादपूर कडे आलं. आता पोलादपूरचं शिवाजीचा पुतला आहे ना, त्या चौकातच पुन्हा भाऊबंदी भेटली. कुठे चालला? हो 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 वळल्या तांगड्या त्याच्या तिथंच राहिलं. आणि पुढे गेल्याच्या नंतर पाहतोय तर काय गाढव मात्र जाऊन खेडला पोचलं होतं. तसं सिंहासनाचे मालिक आता गाढव होत आहेत. विठाला संत सज्जनाने घेतली प्रसिद्धी आळस मंदी मती केवितरे नाही का. म्हणून कीर्तनकाला आलेले आज कीर्तनकार, प्रवचनकार, आचार्य, प्राचार्य, भागवतकार, पत्रकार सर्वांना माझा दंडवत. विठ्ठल आज माझ्या समोर बसलेले खूप ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत आहात. तुम्ही कसे आहात? निकम बाबा ज्ञानीवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत म्हणून तुमच्या सेवेसाठी कीर्तनकार बाबांनो, तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी मी एवढा मोठा नाही, मी लहानचं लेकरू आहे. मला फक्त ह्या लोकांनी बाबा बनवलं, मी बाबा नाही. खऱ्या अर्थाने मला उद्या काल्याची सेवा होती, पण त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आता करा. म्हणून प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबला अर्ची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारल की. मी ह्या विषयावर आलो होतो. ज्ञानोबा राय सांगतात माझ्या गुरुनी मला कसा अनुग्रह दिला. त्या ज्ञानोबाला तुम्ही मानता ना? ना सूर्याने दाखवणी अनुग्रह, दीक्षा, गळ्यात माल कशी घ्यायची, कुणाकडून घ्यायची, पाणी पिना छान के, गुरु करना पैचन के. महाडच्या बाजारात जाता तुम्ही, पोलादपूरच्या बाजारात जाता, 5 रुपयाची कोथिंबीरची जुडी घ्यायची असेल तर आपण तपासून नाही का घेतो ना. मग जीवनामध्ये गुरु करायचंय तपासून घ्या. दादा ज्या ज्ञानोबा तुकोबांच्या जीवावर हा समाज पोटो भरतो, बायका पोरं पोचतो. तुकाराम बाबा खरं ना, त्याच्या पुढं मिल मध्ये कामाला लागणार हेच करणार ना. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, मग त्यांचे शब्द कळायला पाहिजे माणसाला. ना सूर्यात ते दाखवून ज्ञानोबा म्हणतात माझ्या गुरुनी मला कसा अनुग्रह दिला, कसा देव दाखवला. ना सूर्यात ते दाखवून, ना गगनात ते चोरून. दादा सुशिक्षित माणसं आहेत तुम्ही ऐका. ना सूर्यात ते दाखवून, ना गगनात ते चोरून, कानाचे पडदे दूर सारून दिले बोधून दिले तत्व. कानाचे पडदे दूर सारले माझ्या गुरुनी कानात दिला. कानात गुरुनी कानी फुंकीला वारा, देह भाव गेला सारा. गुरु गरुडी आला धावून, चला भागवताकडे जाऊ. चला थोडं भागवताकडे जाऊ. पोटातून उल्हासता, बोला पोटातून उल्हासता, रंगी गाता पै नाचता, रंगी गाता पै नाचता. मेस्त्री दादा अंतरी द्रव झाला चित्ता, अंतरी द्रव झाला चित्ता. ती अवस्था बाह्य दिसे, ती अवस्था बाह्य दिसे. पोटातून उल्हासता, रंगी गाता पै नाचता, अंतरी द्रव झाला चित्ता, ती अवस्था बाहेर दिसे. पुढे सांगू का? एका जनार्दनी ऐका, एका जनार्दनी ऐशे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. देव कृपा करी
एकनाथ महाराजांनी सांगितलंय अष्ट सात्विक भावातला 8 प्रकारचा एक तरी भाव प्राप्त झाला त्यांनीच म्हणायचं देवाने माझ्यावर कृपा केली टाके श्वास श्वास ऊर्ध्व भावे देखा जे कुणी एका स्वरूपी होय नाचे टाली पिटी ब्रह्मानंद लागली टाली नाही का आसू आईसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगुदशा नाही का कंठी प्रेम नैनिनीर हृदयी प्रगटे ना धनुष्य बाण घेऊन तो प्रगट होणार आहे आता हृदयातून आज सुद्धा देव प्रगट होतो परंतु त्यासाठी गुरु बलवान लागतो म्हणून ज्ञानोबा सांगतात ना सूर्याते दाखवुनी ना गगनाते चोरुनी कानाचे पडदे दूर सारुनी दिले बोधून निज तत्व नाही का अगं मुक्ताबाई तुझ्या गुरुनी काय तुला सांगितलं माझ्या गुरुनी काय सांगितलं सांगू का तुम्हाला ओ माझी गुरु काय सांगितलं ओ माझी गुरु सो माझी शिव या दोघांचा लागव नाशिकाद्वारा दृष्टी सोमाशी सृष्टी नाशिकाद्वारा दृष्टी सोमाशी सृष्टी आणि वेणू भरला पाठी पोटीबाई कुठं नाकावर मेरू पर्वताचा झेंडा त्या नाकावर तेच लागतं जो नामचिंतन करतो जो साधना करतो त्याच्या नाकावर तेच असतं जे नामस्मरण करत नाही ते अनादी काळाचं तत्वाचं जप करत नाही तोंडावर त्याच्या बोलायचं नाही पण मनात नक्कीच मानायचं याचा टावर पडलेला आहे तुम्ही तर नरकाला जाल यांना पण घेऊन जाल मी तर नरकाला जाईल त्यांची दिशाभूल केली तर हे पण नरकाला जातील म्हणून माझे सखे कोण माझे सज्जन कोण अभंगाचं दुसरं माझे सखे
ब्रह्मानंदासाठी जोरदार सर टाळ्या वाजवा. खूप सुंदर. ह्या टाळ्या वेगळ्या आणि त्या टाळ्या वेगळ्या, त्या ब्रह्मानंदाच्या टाळ्या आणि ह्या आनंदाच्या टाळ्या. चला पुढे पहा. तुमचा आता फोन वाजला, पण तुमच्या फोन मधला एक जरी आकडा चुकीचा असला तर ती बाई आतमधून सांगते तुमचं चेक करा. मग तो मोदीचा असला तरी चालेल, अमित शहाचा असला तरी चालेल. म्हणून परमार्थ करत असताना काय चुकतंय तो पेपर आपला आपण तपासून पाहायचा. नाहीतर अगत्याने पगात्याने कीर्तन केसरी वाचस्पती भागवताचार्य आचार्य पाचार्य आणि समाज प्रबोधनकार अरे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, येर माणूसपणा ते भांब लोकिका लागू. बघा समजलं तर, बघा समजलं तर, बघा कळलं तर. आणि असे जे सख्येच माझे सज्जेत न धरती लाज, त्यांना लाज वाटत नाही, त्यांना अजिबात लाज वाटत नाही. न धरती लाज नाही जनास विकास. बाळा तुम्ही मगाशी अभंग म्हणला होता कीर्तनात, कुठला तो? रक्षीला बाई ठाव स्मशानीचा जरा सांगता का? झाला प्रेत रूप शरीराचा भाव. पुढं काय? लक्ष्यला ठाव स्मशानी. त्याच्या पुढचं वाक्य रडती रात्रंदिवस कामक्रोध माया. आणि ते महावाक्य ध्वनी बोंब झाली ते काय? फिरविला घटक खोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. एवढं महावाक्याचा ज्या वेळेस काय होतं बाळा? महावाक्य ध्वनी बोंब झाली. हा महावाक्याची बोंब जोपर्यंत तुमच्या कानात पडत नाही तोपर्यंत तुम्ही विधी स्थितीला जात नाही. आणि जोपर्यंत विधी स्थितीला जात नाही तोपर्यंत लक्ष 84 युनिटून तुम्ही सुटत नाही. नामारूपा नाही मेळ, नामात आणि रूपात फरक वेळ नाही. नुसतं आमचं चाललंय रामकृष्णारी रामकृष्णारी. अरे पण त्यांनी सांगितलं जप करता झिजले म्हणी, कथा ऐकून फुटले कान, तरी न होई ब्रह्मज्ञान. तुळस देखता तोडी पान, नदी देखता करी स्नान, दगड देखता वाहे फूल, तरी न होई ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान एवढं सोपं आहे का? तो देव कसा आहे? जो चरणाविन चाले, पाय नसताना चालतो. जो चरणाविन चाले, जो वाचेविन बोले, जो नेत्राविन पाहतो, कर्णाविन ऐकतो आणि जिभेविन चाकतो. सर्वरस अव्यक्त निराकार नाही जाकार आणि तेथून चराचर हरीशी म्हणजे एवढं सोपं सांगितलंय, पण बुवा लोकांनी अवघड केले. विठाला देवाची भक्ती करत असताना मला सांगा, 2 मिनिटं सांगतो, कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं का नाही? किती दिवसांनी येतं? मिरची खाली का तिखट लागते का नाही? किती दिवसांनी लागते? कारलं खाल्यानंतर कडू लागतं का नाही? अरे किती दिवसांनी लागतं? विंचू चावल्याच्या नंतर वेदना 6 महिने होतात का लगेच होतात? हा मग देवाचं नाम घेतल्याच्या नंतर परिणाम नको का व्हायला? पण आपल्याला देवाचं नामच नाही, हका मारी ज्याच्या नावे त्याचे नामच नाही. तर सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो सुतार दादा. मग देवाच्या नामाचा परिणाम नको व्हायला का? देवाच्या नामाचा परिणाम हे नरा आज बघ जरा जीव हा करा, तू शब्द ब्रह्म विचिशाया, तो शब्द वाङ्मय, तो मी तो मी तो मी तो मी ऐसा. उफाट नामाक्षी वाल्मिक करला उठा उठी आणि अभंग रचिले शतकोटी श्रीरामाचे. उफाट नामासी वाल्मिक करला उठा उठी अजब वाजपणे उलट प्राणाचा काय आजपजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. मला एवढं सांगा, वाल्या कोणी ज्यावेळी जन्माला आला होता भाऊ त्यावेळेस राम जन्माला होता का? सांगा ना. मग वाल्या कोल्याला नारदानीच्या कानामध्ये सांगितलं, मग ते कोणत्या राम नाम सांगितलं असेल? त्यावेळी धनुष्यधारी राम जन्माला आलाच नव्हता. मग वाल्या कोल्याच्या कानात नारदानी जे सांगितलं ते कोणतं? उफाट नामासी वाल्मिक करला उठाउठी आणि अभंग रचिले शतकोटी श्रीरामाचे, नाही का? कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा वाही नदी तिची दार वाही उलटी. कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा वाही नदी तिची दार वाही उलटी. पोहणारा खाये उलटी, 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 पोहणारा खाये उलटी. कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा वाही नदी तिची दार वाही उलटी. कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा वाही नदी तिची दार
म्हणून ते करा. कुठलं करा? आतमध्ये आहे ते खरं आहे आणि बाहेरचं सगळं आहे ते शाश्वत नाही, अशाश्वत आहे. आणि आपण रूपाच्या पाठीमागे लागलो, आपण फोटोच्या पाठीमागे लागलो. देव देव म्हणून व्यर्थ का हिंडसी निज देव. अरे काय निज म्हणजे आपला देव. निज देव नेणे शिकवणं. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोटे काही. ज्ञान देव म्हणे भजात्म देवा, अखंडित सेवा करा त्याची. अखंडित त्या देवाची सेवा करा. आणि त्या देवाची सेवा करण्यासाठी जे सांगितलं ते करा. ओमाची गुरु सोहमाची शिव, या दोघांचा लागव करी बाई. नाशिकाद्वारा दृष्टी सोमाशी दृष्टी, आणि वेणू भरला पाटी पोटी बाई. एक होता पक्षी आणि त्यावर नव्हती नक्षी. एक पक्षी होता त्यावर नव्हती नक्षी. तो आकाश घेई भरारी आणि तो काही जण बक्षी. केवळ राही साक्षी, आणि केवळ जो साक्षी राहतो तो आत्मा आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. पण मुखात नाम पाहिजे. नाम नसेल तर पूर्ण बाजार आहे. नाम नसेल तर पूर्ण बाजार आहे. म्हणून मुक्ताई म्हणते मला खूप वेळ झाला, मला माल घेण्यात, मला अनुग्रह घेण्यात मला खूप वेळ झाला. आपल्याला वेळ झाला का नाही? आपण कधी माला घेतल्या? खाऊन पिऊन दंग होऊन. मग मुक्ताई सांगते सोडहारी पदर पदर, सोडहारी पदर पदर. नामाचा बाजार आणि मला झाला उशीर. नामाचा बाजार मला झाला उशीर. हे नामाचा बाजार मला झाला उशीर. सोडहारी झाला उशीर. सोडहारी पदर पदर, सोडहारी पदर पदर. नामाचा बाजार मला झाला उशीर. नामाचा बाजार मला झाला उशीर. नामाचा बाजार मला झाला उशीर. जाईन म्हणती बाजाराला, जाईन म्हणती बाजाराला. चुडा घेईन हाताला, चुडा घेईन हाताला. तिथे माझा सद्गुरु कासा रे. नामाचा बाजार मला झाला उशीर. 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 झाला उशीर. किती मोठा गादीपती असू द्या श्री महाराज, किती मोठा गादीपती. ज्ञानेश्वरी भागवत घेऊन आपण बसू. 1,00,000 रुपये तुम्हाला मी आजच्या रात्रीला देतो. एवढं करून दाखवायचं. 1,00,000 देतो. 1,00,000 चॅलेंज. एवढं करून दाखवायचं शास्त्र पुराव्यासहित. अहंकार धरी सोमपण. एकू कुठं गेला? इथं आहे का? कितव्या अध्यात्ली गोवी? अहंकार धरी सोमपण तव चित्ती प्रकट आहे चैतन्य गान. कितव्या अध्यात्ली गोवी? ज्ञानेश्वरी. तुम्हाला फोन केला होता ना रात्री 11:30ला, बाबा काहीतरी मला सापडले. अहंकार धरी सोमपण तै चित्ती प्रकटे आत्मघन, बुद्धीचा निश्चय परब्रह्मगा. तिसऱ्या अध्यायात सांगितलंय ज्ञानेश्वरीच्या. अहंकार धरी सोमपण तव चित्ती प्रकटे चैतन्य घन. मन होय उन्मन. काय होतंय ते? मन होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय ब्रह्मगा. आरती म्हणताना म्हणतो का नाही? म्हणतो की नाही आपण? दत्त दत्ताईसे लागले ध्यान. झाले याला काय तुम्ही बारामती म्हणता का? हे काय बारामती आहे का? याच्यात काय माझ्याकडे लिंबू दोरे आहेत का? लिंबू दोरे आहेत का? मी काय काय मंत्र फुकतोय का? अरे जे ज्ञानेश्वरी त्याचे ज्ञानोबाना झाले, जे तुकोबाना झाले, त्यांना काय वेळ लागलं होतं का? कैयासी दशा माझ्या अंगाला सांगितली ना. कैयासी दशा येईल माझ्या अंगा. चित्त पांडुरंग झुरत असे आसू आईसा कोठे आठवची नाही देहीची विधी. बहुदशा. म्हणून ही स्थिती प्राप्त करण्यासाठी भाऊ जीवनामध्ये ब्रह्मज्ञानी ब्रह्मक्षत्रिय सद्गुरू पाहिजे. त्याच्याकडे देवाचं नाम पाहिजे. नाव नाही. म्हणून कोटी नाम संसार में ताशे मुक्ती ना होय. सुतार दादा, कोटी देवाची नाव आहेत हो शरीराला ठेवलेली. 33 कोटी देवांची 33 नाव. पण मुक्ती होणार नाही. मुक्ती होणार नाही. मुक्ती होणार नाही. कोटी नाम संसार में. कबीर महाराज सांगतात ताशे मुक्ती ना होय. आदि नाम तो गुप्त है जाने बिरला कोय. आदि नाम ते गुप्त
सांगताय. मग तुम्ही म्हणाल मी हरिभक्त पारायण आहे, काय म्हणाल महाराज मी हरिभक्त पारायण आहे, समाजात तालुक्यात माझं नाव आहे, कुणाला पण विचारा तुकाराम शिंदे सगळे लोक मला ओळखतात, म्हणजे ह्याला पण अहंकार आहे. पोलादपूरला येऊन बाबा विचारायचं, उदाहरण सांगतोय तसं काय नाही. खूप लेकरू गुणाचं आहे. महाराष्ट्र गाजवला तो गाजवला, बारामती गाजवली ती गाजवली. अरे या ज्ञानोबा तुकोबांच्या पताका या महात्माने अहमदाबाद गुजरात मध्ये सुद्धा पण लावल्या. विठाला ही पोलादपूरची शान, तुमच्या गावातली शान. अरे घ्या वलसाड घ्या, वापी घ्या, नवसारी घ्या, सुरत घ्या, बडोदा घ्या, अहमदाबाद घ्या, पूर्ण चालून टाकली हरी भजनी हे. हा कोणतरी म्हणतं महाराज तुम्ही कुठले, खानदेशापर्यंत सांगतात. माझे गुरुवरे पण विचारत होते ते माऊली कुठले, म्हणलं ती पोलादपूरची आहे. त्यावेळी बाबा म्हणाले तिथं पोलादपूर रत्नाची खाण आहे, ती रत्नाची खाण आहे. म्हणून आईशांचा पदर धरा बोलणार आणि जरा समजून बोलत जा, ऐकणारे सगळे पावलेट नसतात, हांगतील एका दिवशी. विठाला हो म्हणून अशा न्यायानं परमार्थ करत असता चित्त चैतन्याशी होता भेटी. चित्त आणि चैतन्याची ज्यावेळी भेट होते त्याविषयी सगळं घडतं, नाही का, अन्यथा घडत नाही. माझ्या गुरुणबाई ग मला नेले एकांत, माझ्या गुरुणबाई ग मग एकांतात का लोकांतात, माझ्या गुरुणबाई नेले एकांत, ज्ञानाचा मार्ग दाखविला हृदयात, नाही का. ज्ञाना ह्या गावामध्ये तुकाराम दादा, ह्या गावामध्ये रवींद्र दादा तुम्हाला कोण ओळखत होतं का? जोपर्यंत गुरु नव्हते तर कोण ओळखत होतं का? ज्यावेळी महात्मा तुमच्या जीवनात मोरे माऊली सारखा आला असेल, अरविंदनाथ महाराज सारखा आला असेल, ढवले बाबांसारखा आला असेल, इकडे लय बाबा आहेत, म्हणजे ढवले बाबा आहेत, अनेक थोडे आहेत, काही दुसरे कुठला तरी एक महात्मा आला आणि मग तुमच्या नावाची क्रांती झाली, मग माझ्या नावाची क्रांती झाली. अन्यथा मला कोण ओळखत नाही, अन्यथा मला या गावात कोण ओळखत नव्हतं. पण माझ्या गुरुनी माझा हात धरला, माझ्या गुरुनी मला हितपर्यंत आणलं, नंतर मग माझ्या पोलादपुरात तालुक्यात नाव झालं. अन्यथा असं नाव होत नाही. म्हणून या माझ्या गुरुनी काय केलं, नामाचं मंगलसूत्र मनोमनी ओविला. कशाचं मंगलसूत्र? नामाचं मंगलसूत्र मनोमनी ओविला. जीवाचं लगीन या शिवाशी लागलं, जीवाचं लगीन या शिवाशी लागलं, नामाचं लगीन या शिवाशी लागलं, जीवाचं लगीन या शिवाशी लागलं. काय वर्णावा या लग्नाचा थाटा, काय वर्णावा या लग्नाचा थाटा, सद्गुरूंनी मोडली जन्म मरणाची वाट. कशाची वाट लावली? नामाचं मंगलसूत्र, नामाचं मंगलसूत्र मनोमनी ओविला. आत्म्याचं लगीन परमात्म्याची लावलं, आत्म्याचं लगीन परमात्म्याची लावलं, आत्म्याचं लगीन परमात्म्याची लावलं. माझ्या रामदास बाबाला शिवाचं लगीन या शिवाशी लावलं, शिवाचं लगीन या शिवाशी लावलं, शिवाचं लगीन या शिवाशी लावलं, शिवाचं लगीन या शिवाशी लावलं. जीवाचं लग्न शिवाशी लावावं लागतं. शिवाशी लावण्या अगोदर आपण एकदा सर्वांनी प्रेमाने भजन करू. विठोबा
कार्यक्रम नंतर म्हणतात बाबा हार तोडून टाकतो. बघा ना चेटाली पेटी प्रेम अंग धरले लोटी माझे सखी ते सज्जन भोले भावी न धरती लाज नाही जना सेवी काज तुका म्हणे दाटे कंठ कंठ दाटतो कंठ दाटतो डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात आणि मग त्याचं वर्णन महाराजांनी केलं. टाकी श्वास श्वास ऊर्ध्वभावी का चेकून एका स्वरूपा होय. आणि ह्या पायरीला जर मला लावला असेल ही पायरी मला या एवढ्याशा उमरमध्ये जर दाखवली असेल ना दाता मी जो उभा आहे तो माझ्या गुरूंमध्ये उभा आहे आणि तुम्ही पण तुमच्या गुरूंमध्ये उभे आहात. म्हणून एक काम करा आपल्या गुरूंना कधी विसरू नका. आपल्या गुरूंना म्हणून माझ्या गुरुनी मला एक पायरी दाखवली. मी एक त्यांचं भजन फुलवलं ते बोलतो आणि पुढे खूप मोठा कार्यक्रम आहे. सगळे आपले सकपाल बाबा रवींद्र दादा मला प्रत्येकाचे नाव माहिती नाही. तुम्हाला तुमचं प्रवचन ठेवायचं होतं पण तुम्ही वेळेवर आलेत नाही म्हणून तुमचे उपकार नाही काय सांगू आता. पावसाचे उपकार पावसाचे मोठे उपकार त्याने ही संधी दिली म्हणून एक पायरी चढलो. पायरी एक एक चढताना घेतलं नाम तुझं भावानं. पायरी एक एक चढताना घेतलं नाम तुझं भावानं. नाही सुध मला कराची पहिलं रूप तुझं डोळ्यानं. नाही सुध मला कराची पहिलं रूप तुझ्या डोळ्यानं. नाही सुध मला कशाची पहिलं रूप तुझं डोळ्यानं. नाही सुध मला कशाची पहिलं रूप तुझं परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी लेकरांच्या गोष्टी नाही तुका म्हणे येते पाहिजे जातीचे येड्या गबालाचे काम. याचा पुढचा जो कार्यक्रम इथे ज्येष्ठ समाजसेवक नेहमी पडद्याच्या आड राहणारे महात्मा म्हणजे आपले अशोकजी जंगले सर जोरदार टाळ्या होत्या. अरे आमदार खासदारापेक्षा मोठं या कोकणामध्ये त्या महात्म्यांचं काम आहे. आमदारा खासदारापेक्षा माझ्या गावात ज्या मी शाळेत शिकलो तिथे 45 लाखाची सरांनी शाळा बांधली या लेकराच्या नावानं. सर मला सांगतात महाराज मी तुमचा शिष्य आहे मी तुमचा शिष्य आहे. एवढी मोठी माणसं पडद्याच्या आत म्हणून काम करत असतात. मोरगिरीमध्ये पण त्यांनीच शाळा बांधलेली आहे. अनेक ठिकाणी वाड्यावस्थेमध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे आपला तोची साधू ओळखावा देव तेथेची ओळखावा. या ठिकाणी पुढील आपल्या जिल्ह्यात काही पुरस्काराचे कार्यक्रम आहेत ते उरकून घ्यायचे आहेत. मी माझी या ठिकाणी बडबड थांबवतो. सर्व साधक परिवाराला प्रकाशजी भंडारे साहेब
असंच प्रेम राहू द्या सातत्याने. व्हॉट्सअप मुले आपण खूप जवळ आहोत हो नाही का. निवृत्ती दादा, माझा यखू, माझा सोपान, माझ्या नानीताई, माझी मनीषाताई, या सर्व माता भगिनी, निवृत्ती दादांची वडील, पांडुरंग आबा, ही सगळी कोसमची मंडळी, संतोष दादा, ही सगळी मंडळी, दीपक भाऊ, चांगला दीपक लावायचं बरं, भिजवायचा नाही लावलेला. हा नाहीतर एकाचं नाव असतं चंद्रदीप पण त्याला दिवसा सुद्धा कंदील घ्यावा लागतो नाही का. नाव काय गंगाधर, महिनाभर आंघोळीचं ठिकाण नाही. नाव काय शांताबाई, भांडा लागली कुत्रीची आई नाही का. काय बोलायचं म्हणजे विनोदाचा माझा भाग नाही, पण लोकांना आता विनोद आहे. म्हणून मला तुम्ही पुन्हा बोलावं आहे असं काय रीतीने आमच्या हरिभक्त पाटील सुरेशजी महाराज सुरे पताका घेऊन चालायचे. भाऊ विरोध तर होईल पण तुमच्याकडे पुरावा आहे, तुमच्याकडे पुरावा आहे. ज्ञानेश्वरी, भागवत गीता, रामायण, महाभारत, एकनाथी भागवत सगळे पुरावे आहेत. कोणी आलं कोण बोललं तर करून दाखवायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचार. अरे तुम्हीच म्हणता ना कोंडून 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 धरीण्याची देवाला कसा कोंडायचा समजून घ्या. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. आलेला समाज खेडवरून आले असतील, मुंबईवरून आले असतील, आमची नवी मुंबईची मंडळी, सातारा कराडची मंडळी, आमचे शेलार महाराज, ज्ञानदेव अप्पा, आमचे संपर्क प्रमुख अनिल महाराज शेलटे. तुमचं नाव काय दादा? गौरव महाराज. सुंदर पकवाज वाजवता, अजून वाजवत राहा, पण कधी घबिंड नका करू एवढंच सांगतो भाऊ म्हणून ना. तुम्ही पण दादा, तुम्ही पण खूप कलावंत व्हा, खूप मोठे व्हा, पण अक्कडबाजी नाही, अक्कड का नाही, आकडलं का त्याला आवडत नाही. तुका म्हणे नरकी खाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व मेरू नाही का. तिला मात्र जरी होय अभिमान, मेरू त्या समान भर देवा. तिला एवढा जरी भक्ताला साधकाला तर अभिमान झाला तर मेरू पर्वतासारखा त्याच्या डोक्यावरती बोज होतो. म्हणून देव सारावे पडते, संत पूजा करते. मी लहान आहे, मी मोठा नाही, मी कुणाचा गुरु नाही आणि कोण माझे शिष्य नाही. मी साधा सिंपल माणूस आहे, साधा सिंपल माणूस आहे. काम धंदा करून मी पोट भरणार आहे. मी सकाळी इथे 5:30ला पोहोचतो आणि सुरेश दादांची आई आली काय म्हणली, बाबा असं काय करत जाऊ नका. म्हणलं काय नक्की केलं मी तुमच्या गावात? म्हणले असं पॅन्ट शर्टवरती थांबा, इथे यायचं नाही, लोक नावं ठेवतात. वकिलाचे कपडे घालून पण वकील होतो का? डॉक्टरचे कपडे घालून पण डॉक्टर नाटक केलं, येतो जातो येतो जातो येतो जातो नाही का. म्हणून तुम्ही पंथ्या लावले तर म्हटलं नाही का. नाही का आज 22 तारखेला बघा पुढचा खूप मोठा उत्सव आहे. आपल्या देवरायाला, आपल्या देवाला घर भेटणार आहे. बनाएंगे मंदिर कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है अवधपुरी का राम, बनाएंगे मंदिर नाही का. त्या खऱ्या अर्थाने देवाचं घर तर इथंच आहे, पण खऱ्या अर्थाने मोदी साहेब येऊन ते आता स्थिर झालेलं आहे. म्हणून बोलता बोलता माझ्याकडून अमंगल पवित्र शब्द गेला असेल, कुणाच्या अंतःकरणाला लागला असेल तर माझा मला परत द्या. इथे सत्यवान बाबा असतील, या तालुक्यातले जेवढेही कीर्तनकार प्रवचनकार त्यांच्या चरणी माझ्या लेकराची सेवा समर्पित करतो. काही चूक झाला असेल मायबाप म्हणून या लेकराला माफ करा. मला ज्ञानी नाही, माझ्याकडे ज्ञानेश्वरी भागवत काही नाही. बाबाची बुद्धी देतो, ती सद्गुरू स्फुरण देतात, ते त्यामध्ये निघतंय. हा अनुभव आहे. म्हणून करविली तैसी केली कटकट वाकडी देवच आहे, ते देवालाच माहिती. सतपाल बाबा, तुकाराम बाबा, पुढचा कार्यक्रम आहे, पण देवा या लाईटला येऊ द्या. फार मोठा कार्यक्रम आहे माझ्या लेकराचा आता. म्हणून उपकार करा पांडुरंगा, तिला येऊ द्या, काही करा. म्हणून झालेली सेवा तुम्हा संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो. बसलेल्या समाज सज्जनांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. काही चूक भूल झाली असेल तर माफ करा. माझ्याकडे उपरण आहे, त्या उपरण्यात घेऊन जातो आणि गुजरातला भली मोठी तापी नदी आहे, त्या तापीमध्ये फेकून देतो बाबा. पण कोणी राग नका मानू बाबा, नको नको मान, नको अभिमान, सोडी मी तुपणा तुमची सुखी आणि मग तुम्ही करा सुखी. ज्याने भले जगणी व्हावी. कोणी हे करत असताना ही बोलका पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरिविनसारा निरसभ्रम शुक ज्ञान वल्क्य. एवढा आहे का? शुक ज्ञान वल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले. हरीला शोधायला गेले ते हरीच झाले. मग हरी कसं व्हायचं याची जाणीव करून घ्या. माझी बडबड सांगतो ज्ञानेश्वर